आवाज येतोय सगळ्यांना? अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे तुमचं आजच्या या ऑनलाईन आरसीसी या कोर्सवर आधारित वेबिनार मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, बेसिकली 1996 पासून अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या शॉर्ट टर्म कोर्सेसवर ट्रेनिंग घेते. तर अनेक प्रकारचे आपण कोर्सेस राबवत असतो. साइट इंजिनियर, रोड अँड ब्रिज इंजिनियर, आरसीसी, रिअल इस्टेट, टेंडरिंग अँड रेट अनालिसिस, प्रोजेक्ट मॅनेजमेंट. तर गेल्या 20 वर्षापासून आपण बऱ्याचशाच स्किल जे आपण म्हणतो इंजिनियर्स ट्रेन केलेले आहेत. तर मित्रांनो, अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे आपले अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे चेअरमन श्री अशोकजी कटारिया यांनी 1996 मध्ये अशोका फाउंडेशन नावाने स्थापन केलं. बेसिकली यामध्ये की जे आपले सिव्हिल इंजिनियर्स असतात, जे त्यांना आपण साइट सुपरवायझर कोर्स देण्यासाठी आपण स्थापन केलेलं होतं. त्यानंतर याचं मार्केट सर्वे आणि स्किल गॅप अनालिसिस केल्यानंतर पुढे बऱ्याचशाच या गोष्टींमध्ये आपण याचं काम वाढवलं. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत श्री संतोष कुलकर्णी सर. कुलकर्णी सर हे गेल्या 43 वर्षापासून कन्स्ट्रक्शन सेक्टर मध्ये स्वतः काम करताय. स्वतःही 23 वर्षापेक्षा जास्त साइट एक्सपिरियन्स आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स आहे. ते स्वतःही सिव्हिल इंजिनियर आहेत, तसेच गोल्ड मेडलिस्ट देखील आहेत. तर मित्रांनो, आपण आपल्या सगळ्यांच्या मार्फत मी संतोष कुलकर्णी सरांचं स्वागत करतो. तर आणि सरांना विनंती करतो की आजच्या या आरसीसीचा वेबिनार आपण सुरुवात करूया. सर प्लीज. थँक्यू यार शिवाजी, छान घेतला तो कार्यक्रम, मस्त झाला. मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत. मस्त संख्येमध्ये तुम्ही सगळे आलेले आहात आणि 94, 95, 96 लोक आता मला समोर दिसत आहेत. मला ते 1996 जे इथे नंबर्स आलेले आहेत त्या सर्व मित्रमंडळींना असं सांगायचं आहे की 1996 पासून अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं हे अशा प्रकारचे ट्रेनिंग कार्यक्रम सुरू झालेले आहेत. तुम्हाला एक लक्षात ठेवायला एक फिगर मी दिली आता आज जे आपण बोलणार आहोत ते आहे आरसीसी, बेसिक कॉन्सेप्ट ऑफ आरसीसी. याबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि ते बोलण्यासाठी मला माझं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन फक्त 1 मिनिटात मी उघडतो. जस्ट वेट. यस शिवाजी, दिसतंय का पीपीटी? सर. यस सर. हा, तर मित्रांनो आपण सुरू करूया. आणि ज्या 3 लोकांनी आपले हात उंच केलेले आहेत त्यांना पण धन्यवाद. कार्यक्रमाच्या आधीच टाळ्या, याचे 2 अलग अलग अर्थ असू शकतात, मी त्यातला चांगला अर्थ घेतो आहे. तर मित्रांनो आपण सुरू करूया. तर तुम्ही ज्या सेशन मध्ये आलेले आहात तो आहे आरसीसी 06. तुम्ही म्हणाले 06 काय प्रकार आहे? तर आरसीसी ची ही 6वी बॅच आहे. आपण ऑनलाईन वेबिनार्स सुरू करून आता 5 महिन्यापासून आपण सुरू केलेलं आहे. 4 मेला पहिला कार्यक्रम झाला. सो मे, जून, जुलै आणि ऑगस्ट 4 महिने पूर्ण झालेले आहेत. या 4 महिन्यातली मित्रांनो ही 6वी बॅच आहे आणि या बॅच मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि जसं आता शिवाजीरावांनी सांगितलं, माझं नाव जो मी तुमच्या समोर आहे, माझं नाव आहे संतोष कुलकर्णी. छोटस नाव आहे. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, हा कोर्स ऑनलाईन आहे आणि त्यामुळे तुम्ही आता कुठेही असाल, कुठूनही मला ऐकत असाल
कारण आता बघा ना, कॅमेऱ्याच्या या बाजूला मी आहे, कॅमेऱ्याच्या त्या बाजूला म्हणजे स्क्रीनच्या त्या बाजूला तुम्ही सगळे आहात आणि आता 105 लोक झालेले आहात. तर सर्व 105 लोक हे असे महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेले आहेत. हे जे तुम्हाला मी दाखवतोय हे मागच्या प्रोग्राम्स मधले काही स्टुडंट्स त्यांचं मी इथे घेतलेलं आहे. सगळा तपशील घेतलेला नाहीये. जसं एक इव्हन कोल्हापूरला देखील एक स्टुडंट आहे, तो इथे मार्क केलेला नाही. उत्तरेकडे नंदुरबार, मग नॉर्थ ईस्ट कडे गोंदिया, इकडे साऊथ वेस्ट कडे पनवेल, पुणे, मुंबई, ठाणे, शिर्डी, अहमदनगर, लासलगाव अशा सगळ्या गाव जे तुम्हाला दिसत आहेत ते तिथून मित्र जॉईन झालेले आहेत शिक्षणाच्या आवडीमुळे. आता तुम्ही यापैकी कुठले तरी असाल, तुम्ही BA सिव्हिल असाल, डिप्लोमा असाल, थोडासा एक्सपिरियन्स असेल किंवा नसेल, फ्रेश असाल, या तर तुम्ही एम्प्लॉईड असाल किंवा अनएम्प्लॉईड असाल, किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असाल गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये, बिल्डर असाल, डेव्हलपर असाल, आर्किटेक्ट असाल, इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर देखील शक्य आहे. तुम्ही म्हणाल की हे सगळं कशा करता? तर मित्रांनो, यापैकी तुम्ही कोणीही जरी असला तरी तुम्हाला या कोर्स मधून निश्चित काही ना काही लाभ हा होणार आहे. ते कसं आता मी तुम्हाला सांगतो. सध्या अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कन्स्ट्रक्शनच्या लोकांसाठी हे 4 प्रोग्राम्स ऑफर करत आहेत. त्यापैकी आपण जिथे भेटतो आहोत ज्या वेबिनार मध्ये ते आहे RCC 06. सध्या एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगची 4थी बॅच चालू आहे. टेंडरिंग अँड डेट अनालिसिसच्या 2 बॅचेस ऑलरेडी कंप्लीट झाल्या. रोड अँड ब्रिजेसची 2री बॅच आता सुरू आहे. जस्ट तुम्हाला एक इन्फॉर्मेशन. आता सगळ्यात आधी आपण बघू की ज्या कोर्सला तुम्ही जॉईन व्हायसाठी उत्सुक आहात त्याचं महत्व काय आहे. RCC म्हणजे रिन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. सगळ्यांना कॉन्क्रीट हे माहिती आहे. सिमेंट टाकून तयार केलेलं कॉन्क्रीट ते सिमेंट कॉन्क्रीट झालं. त्यात स्टीलचे बार्स टाकून प्रबलित केलेलं, रिइन्फोर्स केलेलं, अधिक मजबूती दिलेलं जे कॉन्क्रीट, त्याचं नाव रिइन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. पण हे का केलं असं, असा प्रश्न तुमच्या मनात काही वेळेला येत असतो की नुसतं कॉन्क्रीट आहे चांगलं, मग त्यात हे स्टील बार्स टाकायची गरज काय. तर मित्रांनो, एक अगदी बेसिक गोष्ट अशी आहे की कॉन्क्रीट हे कॉम्प्रेशन मध्ये स्ट्रॉंग असतं, कणखर असतं, पण टेन्शन मध्ये असतं वीक. टेन्शन मध्ये वीक, कॉम्प्रेशन मध्ये स्ट्रॉंग. मग ज्या ठिकाणी कॉन्क्रीट मेंबर मध्ये टेन्शन येणार आहे त्या ठिकाणी टाकतो आपण रिइन्फोर्समेंट बार. ऑलवेज रिमेंबर, कोणी जर विचारलं की रिइन्फोर्समेंटचं बेसिक काय आहे, तर रिइन्फोर्समेंटचं बेसिक हे आहे की हे बघा, ही जर बीम अशी लोड केलेली असेल आणि इथे जर वरती लोड असेल तर असं डिफ्लेक्शन येईल, त्याला येईल की नाही. यू ऑल ऍग्री. हे बघा, तुम्हाला अजून एक, हे बघा, अशी जर बीम असेल तर हे डिफ्लेक्शन असं खाली येईल. डिफ्लेक्शन जर असं असेल मित्रांनो, इथे खालच्या बाजूला येईल टेन्शन, वरच्या बाजूला येईल कॉम्प्रेशन. सो कॉन्क्रीट हे टेन्शन घेऊ शकत नाही, म्हणून ते टेन्शन घेण्यासाठी तिथे व्यवस्था आपण करतो रिइन्फोर्समेंटची. तुम्हाला सुरुवातीला एक कॉन्सेप्ट माहिती पाहिजे, आणि स्टील बार्स ला आपण म्हणतो रिइन्फोर्समेंट. हे तुम्हाला माहितीये, पूर्ण कन्स्ट्रक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचं जे मटेरियल आहे कंपोजिट मटेरियल,
दॅट इज RCC. RCCचा वापर कुठे केला जातो असं जर विचारलं तर तुम्ही त्याला विचारा कुठे केला जात नाही ते आम्हाला सांग. सो इट इज एव्हरीवेअर. हे बघ, रेसिडेन्शियल बिल्डिंग्स, कमर्शियल बिल्डिंग्स, इंडस्ट्रियल बिल्डिंग्स, ब्रिजेस, हायवेज, एअरपोर्ट्स, मेट्रो प्रोजेक्ट्स, हे 7च इथे मावल्यामुळे तेवढंच लिहिलंय. ऑलराईट, आता थोडे पिक्चर्स बघू आपण, त्याने तुम्हाला अजून थोडी कल्पना येईल. बघा, हे सगळे पियर्स आहेत, हे वरचे ब्रॅकेट्स आहेत, त्याच्यावरती आता पोस्ट टेन्शन गर्डर्स माउंट होतील आणि त्याच्यावरती मग मेट्रो चालेल किंवा हायवे येईल. हे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस तर तुम्ही भरपूर आतापर्यंत बघितलेलेच आहेत. या सगळ्या RCC बिल्डिंग्स कुठल्या तत्वावर काम करतात? RCC फ्रेम्ड स्ट्रक्चर्स. आतमध्ये एक स्केलेटन आहे, एक स्केलेटन आहे म्हणजे सांगाडा आहे, अस्थिपंजर आहे, तो बनवला जातो RCCचा. आणि त्यामध्ये ज्या वॉल्स असतात त्या पॅनल वॉल्स आहेत, म्हणजे त्यावरती लोड येत नाही, बिल्डिंगचा लोड त्यावरती येत नाही, त्यांना फक्त स्वतःच लोड घ्यायचं असतं. मग असे हायवेज, रोड्स, मेट्रो प्रोजेक्ट, एअरपोर्ट्स. कोणाच्या मनात विचार येईल, एअरपोर्ट मध्ये कॉन्क्रीटचं काय काम? वा, एअरपोर्टची स्वतः टर्मिनल बिल्डिंग, त्यात कॉन्क्रीट पाहिजे. मग त्यात तर पाहिजेच, पण त्याशिवाय रनवेज, धावपट्टी, विमान ज्याच्यावरती लँड करतं किंवा जिथून टेक ऑफ करतं ते रनवे, दॅट इज ऑल्सो कॉन्क्रीट अँड दॅट इज अगेन रिइन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. इथे बघा तुम्ही खाली. आता या ऍडव्हान्स्ड टेक्निक्स आहेत, इथे कॉन्क्रीट आहे. पोस्ट टेन्शन्ड गर्डर्स, इथे जे आपण बघतोय ते लॉन्चिंग ऑफ गर्डर्स. हे बघा, दिस इज पोस्ट टेन्शन्ड गर्डर्स सेगमेंट्स. हे सगळे सेगमेंट दिसतात ते, आणि इथे हे लॉन्चिंग चाललेलं आहे या गर्डर्सचं. ह्या ऍडव्हान्स्ड टेक्निक्स आहेत. सायलोज किंवा चिमनीज, हे जे तुम्ही बघता आहात ते सायलोज आहेत. सायलो म्हणजे काय? धान्य किंवा सिमेंट किंवा फर्टिलायझर किंवा दुसरे ग्रेन्स हे साठवण्यासाठी केलेलं RCCचं स्टोरेज, व्हर्टिकल स्ट्रक्चर्स. आता इथे जे तुम्ही एक टेक्निक बघता आहात मित्रांनो, त्याचं नाव आहे स्लिप फॉर्म टेक्निक. स्लिप फॉर्म टेक्निक, जे कन्व्हेन्शनली तुम्ही आपल्या आसपास बघत असाल. सगळे लोक जाताना येताना आपल्याला कन्स्ट्रक्शन दिसतं चालू असताना, ते आहे नॉर्मल फॉर्मवर्क. नॉर्मल फॉर्मवर्क म्हणजे काय? एकदा आपल्याला, हे बघा तुम्हाला एक दाखवतो, हे फुटिंग जर कास्ट करायचं असेल तर आपण नॉर्मली काय करू? त्या चारी बाजूने प्लेट्स लावू, आतमध्ये रिइन्फोर्समेंट लावू आणि कास्ट करू. सोपं आहे की नाही? तुम्ही म्हणाल याला अजून एक्सटेंड करायचं जर, तर मग काय करू? मग एवढ्या हाईटचं आधी कास्टिंग करू, मग हे कास्टिंग झाल्यावर या प्लेट काढू, मग परत या प्लेट्स हायर लेवलला माउंट करू, परत कास्ट करू. बरोबर आहे? पण अजून हाईट जास्ती असेल तर परत त्या सेकंड लेवलच्या प्लेट काढून थर्ड लेवलला लावायच्या, परत कास्टिंग करायचं. हो, पण मग एवढ्या हाईट वरती जर काम करायचं असेल मित्रांनो, तर एक अजून ऍडव्हान्स्ड टेक्निक वापरली जाते, तिचं नाव आहे स्लिप फॉर्म टेक्निक. हे सगळं का सांगतोय तुम्हाला, असंही तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर हा जो कोर्स मी तुमच्या समोर आता सांगत आहे ज्या कोर्स बद्दल, त्या कोर्समध्ये या ऍडव्हान्स्ड टेक्निक बद्दलही तोंड ओळख आपण करणार आहोत.
आणि त्यावरती रेग्युलर ट्रेनिंग प्रोग्राम आपण लॉन्च करतो आहोत. पण हे त्याचं इंट्रोडक्शन आहे. सो महत्वाचं आरसीसीच्या नॉलेजनी काय होऊ शकेल, कुठलाही इंजिनियर कुठल्याही प्रकारच्या प्रोजेक्टमध्ये, मग ते रेसिडेन्शियल असो, कमर्शियल असो, इंडस्ट्रियल असो, कुठल्याही प्रकारचे तुम्हाला आता मी दाखवले इतके सगळे, त्यापैकी कुठल्याही प्रोजेक्टला जरी असेल तरी तो ऍक्टिव्हली तिथे काम करू शकेल, व्हॅल्यू ऍड करू शकेल. आणि असा इंजिनियर तो क्लायंट कडे असो, कॉन्ट्रॅक्टर कडे असो, आर्किटेक्ट कडे असो किंवा आरसीसी कन्सल्टंट कडे असो, इथे यापैकी कुठल्याही ठिकाणी जरी त्याची नेमणूक झाली तरी तो व्यवस्थितरित्या काम करू शकतो, कारण त्याला हार्ट ऑफ द बिल्डिंग ऑफ द कन्स्ट्रक्शन आरसीसी हे त्याला समजलेलं आहे. आणि म्हणूनच त्याचा जो डायरेक्ट बेनिफिट आहे एम्प्लॉयबिलिटी म्हणजे नोकरी पक्की. हे तुम्ही म्हणाल थोडे वरवरचे झाले नाही का, अजून ऍक्च्युअल क्लास करिक्युलम कोर्स बद्दल काही सांगितलं नाही. सांगतो आता. आपली जी वेबसाईट आहे अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट किंवा उद्योगवर्धिनीची, यावरती तुम्हाला पूर्ण सिलेबस बघायला मिळू शकतो. अगदी पॉइंट बाय पॉइंट टोटल कुठले कुठले टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत. पण मी तुम्हाला आता सांगतो आहे थोडं क्लासमध्ये डोकवलं तर तुम्हाला अजून मजा येईल, काय काय चालतं तिथे क्लासमध्ये, हो की नाही. तर बघूया. आरसीसी मध्येच आपण शिकणार आहोत 1 वे 2 वे स्लॅब्स. पण लोकांना थोडं उत्सुकता असते की 1 वे स्लॅब काय आहे, 2 वे स्लॅब काय आहे, 1 वे स्लॅबचं एन्फोर्समेंट कसं बांधायचं, 2 वेचं कसं बांधायचं, दोघांमध्ये मूळ फरक काय आहे. हा एक पॉइंट. क्रॉस सेक्शन ऑफ द बिल्डिंग कसं वाचायचं, अशा आरसीसी एलिमेंट्स ची स्टडी आपण फोटोग्राफ्सनी पण करू, व्हिडिओद्वारे पण करू. आता हा पोस्टचा कॉलम, पोस्टची स्लॅब, फर्स्ट फ्लोर रूफ बीम, लिंटल बीम, कॉलम्स, हे एक्सटेन्शन, ही वरची ओव्हरहँगिंग स्लॅब, हे कॉलमचं एक्सटेन्शन, हा बाहेरचा प्रोजेक्टेड पोर्शन, ऑल दिस वी कॅन डिस्कस. ते बघून तुम्ही ज्यांना माहिती आहे ते पटकन सांगतील, हो सर बॉक्स फुटिंग दाखवताय तुम्ही, 2 बॉक्स फुटिंग आहेत शेजारी शेजारी, त्याचे कॉलमचे डॉयल बार्स काढलेले आहेत, त्यावरती स्टिरप्स दिसतात, त्याला व्हर्टिकल राहावं म्हणून इथे वुडन प्रॉप्स किंवा बल्ले लावलेले आहेत, रॅपच्या खाली पीसीसी केलेली दिसते आहे. पण हे ज्याला माहिती आहे तोच सांगू शकेल. आणि जर कोर्समध्ये आले तर तुम्हाला हे फोटो बघितल्याबरोबर लक्षात येईल आपण कशाबद्दल बोलतो आहोत. तुम्ही एक गोष्ट विचारात घ्या, हे सगळे मी तुम्हाला जे दाखवतो आहे हे आरसीसी ड्रॉइंग आहे. आरसीसी कन्सल्टंटनी साईट वरती आरसीसीचं काम करण्यासाठी दिलेले आरसीसी ड्रॉइंग आहेत. त्यावरूनच आपण शिकणार आहोत. त्याचा फायदा काय होईल की तुम्हाला स्वतःला आरसीसी ड्रॉइंग वाचायची सवय होईल. आणि सवय झाल्यामुळे काय होईल, तुमच्या हातात जर कोणी आरसीसी ड्रॉइंग दिलं तर तुम्ही त्याप्रमाणे साईट वरती एक्झिक्यूट करू शकता स्वतः, किंवा कोणी करत असेल तर त्याच्या कामातल्या चुका तुम्ही दुरुस्त करू शकता. दॅट इज इम्पॉर्टंट. हे बघा आता इथे खाली आहे ती रॅफ्ट, हा कॉलम, खाली पीसीसी, त्याच्या खाली सोलिंग. प्रोजेक्शन किती निघायला पाहिजे ते तुम्ही शिकाल. तर या रॅफ्ट दाखवली आहे, पण याच्या आत रिन्फोर्समेंट काय आहे हे काही दिसत नाही. आता बघा
काय रिन्फोर्समेंट दिले त्यांनी तर बघा इथे लॉंग बार्स, शॉर्ट बार्स. काय सांगितलं त्यांनी रिन्फोर्समेंटचं? 8 mm bars at 100 mm center to center. ओके, स्टिरअप्स दिलेले आहेत. हा कॉलमचा एल शेपचा बार दिलेला आहे. हे सगळं ड्रॉइंग वाचले तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, आता हा खालचा बार, दिस इज द सी शेप्ड बार. किती डायमीटरचा आहे? 10 mm. टी म्हणजे काय? रिब्ड बार. त्याला दुसरं नाव आहे हाय यील्ड स्ट्रेंथ डिफॉर्म्ड बार्स, HYSD. कुठली ग्रेड? ग्रेड 500. ऑलराईट. हे काय आहे? दिस इज फाउंडेशन प्लान. फाउंडेशन प्लानने काय होईल तर फाउंडेशनचं लाईन आउट तुम्हाला करता येईल. इथे जर बघितलं, हा कॉलम दिसतोय, खाली रॅफ्ट दिसतीये, त्याच्या खाली PCC दिसतीये. हे बघा, हे आहे शेड्यूल ऑफ रिन्फोर्समेंट. याला बघूनच तुम्हाला इंडिव्हिज्युअल कॉलम फुटिंग्स मध्ये स्टील किती टाकायचंय ते लक्षात येईल. आता इथे जे दिसतंय तुम्हाला कॉलम मार्क, दिस इज C1, C9. त्यात PCCचा साईज किती आहे? रॅपचं साईज D म्हणजे डेप्थ किती आहे? 300. रिन्फोर्समेंट शॉर्ट डायरेक्शन, लॉंग डायरेक्शन, लिंक्स म्हणजे स्टिरअप्स. कॉलम मध्ये बार्स किती आहेत? 6 बार टाकायचे. किती डायमीटरचे? 12 mm चे. तुम्ही म्हणाल कसं कळलं? लिहिलंय ते बघा, 6 बार्स T12 आणि कॉलमचं साईज किती आहे? 230 by 380. कोणी म्हणेल इथे काय लिहिलंय? MM लिहिलं नाही, इंच लिहिलं नाही, फूट लिहिलं नाही. मग ड्रॉइंगच्या खाली एक नोट असते, ऑल डायमेन्शन्स ऑफ दिस ड्रॉइंग आर इन मिलीमीटर. म्हणून आपल्याला माहिती आहे. मग आपण हे पण शिकू की स्टिरअपची कटिंग लेंथ कशी कॅल्क्युलेट करायची. विच इज सिंपल. तुम्हाला एकदा टेक्निक कळली की तुम्ही करू शकाल. हे बघा, कॉलमचं साईज, त्यातून कव्हर मायनस केलं की स्टिरअपची लेंथ, विड्थ हे काढलं, मग त्यामध्ये एंड हुक ऍड केलं की झाली कटिंग लेंथ. हे बघा, इकडे डावीकडे आपण, आणि हे तुम्हाला बाहेरून कुठल्या स्लाइड तयार करून आणलेले नाहीयेत. या क्लास मधल्या स्लाइड्स उचलून तुम्हाला दाखवलंय. कारण आता आपण जिथे शिरलेलो आहे, तुम्हाला काय म्हटलं, आपण क्लासमध्ये चलून बघू, तर त्या कोर्सचे कंटेंटच तुम्हाला दाखवतो आहे जे स्टुडंट्सनी स्टडी केलेलं आहे. ते स्टुडंट्स बरोबर तिथे वर्कआउट केलेलंच तुम्ही बघता. ते मुद्दाम वेबिनार द्यायचा म्हणून तयार केलेले नाहीये. आता जिथे 8 बार्स असतील कॉलम मध्ये, तिथे कन्सल्टंटने सांगितलेलं आहे एक अशी बाहेरची स्टिरअप द्या आणि एक आतली स्टिरअप द्या अशी. मग त्या दोघांची कटिंग लेंथ आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. मग तेच काम आपण बीम्स वरती करू की बीम मधले बार्स किती प्रकारचे. तर हा बॉटम बार, हा टॉप बार, हा कर्टेल बार, आणि त्याशिवाय तिथे एक्स्ट्रा ओव्हर सपोर्ट बार्स असतात. म्हणजे या कोर्समध्ये RCC ड्रॉइंग वाचायला आधी आपण शिकू, त्याच्यावर रिन्फोर्समेंटचं काम करायला शिकू. मग तुम्हाला RCC एलिमेंट्सची तोंड ओळख केली जाईल की अच्छा लिफ्ट वॉल कशी असती, अशी असते. त्याचं रिन्फोर्समेंट कसं असतं. कॉलम, बीम, स्लॅब, फुटिंग, स्टेअरकेस, छज्जा, परदी, स्टेअरकेस, ओव्हरहेड वॉटर टँक, अंडरग्राउंड वॉटर टँक, या सगळ्यांची संरचना कशी असते ते आपण बघू. मग तिथूनच मित्रांनो कॉन्क्रीट वरती आपण येऊ. की कॉन्क्रीट मध्ये मिक्सिंग करायचं आहे. सिमेंट, सँड, ऍग्रिगेट, वाळू, रेती, खडी आणि सिमेंट कसं मिक्स करायचं. तर मग त्याची पद्धत आहे फर्मा वापरणे. काय साईजचा फर्मा? 12, 12, 15. मग आपण हे पण बघू की हा साईज का आलेला आहे.
फर्मा वापरल्याचा ऍडव्हान्टेज काय आहे. पण कोणी म्हणालं की आमच्या साईटवरती आम्ही फर्मा वापरत नाही सर. बर ठीक आहे, काय वापरता? पाट्या. काही हरकत नाही, पाट्या जर वापरत असाल तर पाट्यांनी पण बघू ना आपण कसं मिक्स करायचं. पाट्यांनी कॉन्क्रीटचं मिक्सिंग कसं करायचं ते आपण बघू. अगदी सिंपल आहे टेक्निक, विल सी. मग त्याचबरोबर आपण सेंटरिंग, शटरिंग, कारण कॉन्क्रीट त्या पोझिशनला त्या जॉमेट्री मध्ये एस्टॅब्लिश कसं होईल, सो त्यासाठी मदत करतं सेंटरिंग आणि शटरिंग. मग त्याचे विविध शब्द आपण बघू की ही सेंटरिंग, मग बीमची केलेली आहे ती शटरिंग. या दोन प्लेट्सच्या मध्ये लावलेली लाकडाची फळी, तिला नाव आहे गाबडी. आता हे पुस्तकांमध्ये नाही मिळणार गाबडी वगैरे सारखे शब्द, कारण जेवढं तुम्हाला शब्द साईटचे माहिती पडतील तेवढं तुम्ही साईट वरती यशस्वीरित्या मित्रांनो काम करू शकाल. कारण मग तुमची आणि कॉन्ट्रॅक्टरची एकच लँग्वेज असेल. दॅट इज द बेसिक थिंग. मग स्टेअरकेस साठी हँगिंग शटरिंग कसं करायचं ते आपण बघूया. ब्रेसिंग लाफ्यानी का करायचं, कसं करायचं ते आपण बघू. हे पहा, हे याला नाव आहे स्पॅन, ऍडजस्टेबल स्पॅन. हा आहे स्टील प्रॉप. काही वेळेला याच्यावरती जॅक लावला जातो फायनर ऍडजस्टमेंट साठी. मग सेंटरिंग, शटरिंग चेक कसं करणार. आरसीसी कॉन्ट्रॅक्टरला काम तर दिलं, त्याला ड्रॉइंग पण दिलं, पण त्यांनी ड्रॉइंग प्रमाणे केलं की नाही हे तुम्हाला चेक करावं लागेल. आणि त्याची लाईन, लेवल, अलाइनमेंट, साईज, जॉमेट्री, स्टॅबिलिटी, रिन्फोर्समेंट हे सगळं तुम्हाला चेक करावं लागेल साईटवरती. तेच काम साईट इंजिनियर कडनं एक्सपेक्टेड आहे. आणि ते जर तुम्हाला येत असेल तुम्हाला कोणी पण पटकन कामावरती ठेवेल. बेसिक गोष्टी आहेत त्या. तुम्हाला साईट वरती उभं राहून असा कॉलमचा फॉर्मवर्क लागलेला असेल तर त्याचा असा ओळंबा चेक करता आला पाहिजे. चेक केला तर तुम्ही सांगू शकता कॉलम आउट ऑफ प्लंब आहे की प्लंब मध्ये आहे, ओके आहे की नॉट ओके आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, या कोर्स मध्ये तुम्ही या IS 456 ही भगवद्गीता आहे आपली सिव्हिल इंजिनियर साठी. IS 456 काय याच्यामध्ये प्लेन अँड रिन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट ची कोड ऑफ प्रॅक्टिस आहे. व्हॉट इज कोड ऑफ प्रॅक्टिस? सो ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनी प्रत्येक कामाला स्टँडर्डाइज करून त्याच्या पद्धती बनवलेल्या आहेत. रीती संहिता, त्याचं नावच रीती संहिता आहे, कशा प्रकारचे काम करायला पाहिजे. आणि याचं सगळेच लोक फॉलो करतात. इव्हन आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल डिझायनर्स फॉलो IS 456. मग ते आपण रेफर करू, ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सो कोणाशी बोलताना तुम्हाला याचा उल्लेख करता येईल. सो हे जितकं तुम्हाला सांगितलं त्याचे 5 पॉइंट सार रूपाने तुम्ही लक्षात ठेवा. कोर्सचा तुम्हाला काय लाभ होईल असं प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असतो. कारण तुम्ही थोडे पैसे खर्च करणार आहात, तुमचा वेळ खर्च करणार आहात, एनर्जी खर्च करणार आहात, तर तुम्हाला कॉम्पन्सेशन कसं होईल. या 5 गोष्टी. पहिली गोष्ट, आरसीसी ड्रॉइंग वाचायचा अभ्यास होईल. ऑलराईट. दुसरं काय, आरसीसी प्रोसेसची माहिती होईल. आरसीसी प्रोसेस मध्ये 3 बेसिक गोष्टी इन्क्लुडेड आहेत. एक आहे कॉन्क्रिटिंग, एक आहे फॉर्म वर्क, एक आहे रिन्फोर्समेंट. तिघांचे तुम्हाला प्रोसेसेस लक्षात येतील. नॉलेज तुमचं अपडेट होईल. तुम्ही कॉलेजमध्ये ऑलरेडी शिकलेला जर असाल, शिकलेला आहातच तुम्ही, मग ते नॉलेज, थेॉरिटिकल नॉलेज तुमच्याकडे आहेच ऑलरेडी, त्याला प्रॅक्टिकल टिप्स जर मिळाल्या तर तुमचं नॉलेज असं
अप टू डेट झालं, साईटवर वापर करण्यायोग्य झालं. IS 456 चा अभ्यासही होईल. 5 नंबरला विषयातले बारकावे पण कळतील. आणि एक 6वा पॉइंट अजून, की तुम्ही RCC कन्सल्टंट, RCC कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट या लोकांशी त्यांच्याच भाषेमध्ये बोलू शकाल, असे मला वाटतं फायदे. तर मला असं वाटतं मित्रांनो, हा कोर्स तुम्हाला नक्की कॉन्फिडन्स देईल, कारण मी तुम्हाला 6 विविध मुद्दे आता सांगितले. आता इथे येऊन मी थांबणार आहे आणि तुम्ही हे जितकं ऐकलं आणि तुमच्या मनात काही काही अशा आयडियाज येत असतील, तर आता काय करा, तुम्ही एक एक करून तुमच्या मनातले प्रश्न मला विचारून घ्या. मग आपण थोडं आदान प्रदान करू विचारांचं. ओके मित्रांनो, एवढं बोलून इथे आता मी थांबतो आणि माझा मित्र शिवाजीरावांना सांगतो की त्यांनी पिक्चर मध्ये यावं. येस सर, थँक्यू सो मच सर. आता मी Q&A सुरू करतो. सगळ्या ऑडियन्सला विनंती करतो की तुमचे क्वेश्चन्स फक्त चॅट बॉक्स मध्ये टाकावे. अजून काही प्रश्न येईपर्यंत मी आपले जे 5 पार्टिसिपंट आहे, अनिल बागल ते जॉईन झाले, तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी एक टेस्टिमोनियल द्यावं आणि काय आपलं प्लॅन आहे काय नाही ते पण सांगावं. येस अनिल. गुड इव्हनिंग सर. येस, गुड इव्हनिंग. Yes, येस. प्रसिद्ध अनिल. कसे आहात? बर, सर्वांना नमस्कार माझा. मी ऑलरेडी सरांचा RCC चा कोर्स मी सरांकडून शिकलेलो आहे. माझा फीडबॅक असा आहे की जर तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल आणि तुम्हाला जर रिफ्रेश किंवा नॉलेज अपडेट करायचं असेल तर हा कोर्स फक्त तुमच्यासाठीच बनलेला आहे. जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असाल तर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग 10 ते 12 दिवसात व्हायचं असेल तर हा कोर्स तुमच्यासाठीच बनलेला आहे. सरांनी आता फक्त 6 गोष्टींचा बेनिफिट तुम्हाला होईल असं सांगितलं, पण ऍक्च्युअल जेव्हा तुम्ही हा कोर्स कराल, जेव्हा तुम्हाला रोज शिकायला मिळेल, तेव्हा 15 दिवसांनी तुमच्या लक्षात येईल की 6 नाही आपण 60 गोष्टी शिकलेलो आहोत. तर तुम्ही सर्वांनी हा क्लास जॉईन करून आपल्या व्यवसायात किंवा आपल्या करिअरच्या दृष्टीने एक यशस्वी होण्यासाठी हा कोर्स तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल, याची मी तुम्हाला इथे शाश्वती देतो. थँक्यू सो मच अनिल, अँड विश यू गुड लक इन. येस, थँक्यू. बंडू आपला नेहमीचा. करे बंडू. यस. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, प्रसिद्ध सार्थक. येस, येतोय सार्थक. येस. सर, सर्वप्रथम उद्योग वर्धिनीचे संचालक सुनील जी चांडक सर आणि इथे जमलेले सगळे आपले मित्र मैत्रिणी आणि माझे आपले सगळ्यांचे गुरुवर्य श्री संतोष कुलकर्णी सर, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, मी तुम्हाला या RCC कोर्स बद्दल काही सांगणार आहे की तुम्ही हा कोर्स का केला पाहिजे आणि याचे तुम्हाला पुढे जाऊन काय फायदे होणार आहेत. तर मी पण तुमच्यापैकीच एक आहे. मी फक्त उद्योग वर्धिनीचा सध्या मी एक स्टुडंट आहे, पण मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की त्यांच्याने तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी समजतील. की आता मित्रांनो, आपल्यापैकी काही लोक डिग्री झालेले असतील, काही लोक डिप्लोमा असतील, काही लोक साईट इंजिनियर म्हणून काम करत असतील, काही लोक प्रोजेक्ट मॅनेजर सुद्धा काम करत असतील, काही लोक सुपरवायझर असतील, काही लोक इव्हन एखाद्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक सुद्धा असतील. पण तरी काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला म्हणजे आपल्याकडे नॉलेज असतं, पण काही गोष्टी आपल्याला ह्या अनुभवातूनच शिकायला भेटतात. आणि तो अनुभव एकदम कमी वेळाचा नसून खूप जास्त वेळाचा अनुभव आपल्याला घ्यावा लागतो आणि त्या गोष्टी आपल्याला कोणीही शिकवत नाही, कोणीही सांगत नाही. तर अनुभव जर म्हटला तर कुलकर्णी सरांचा अनुभव हा तब्बल 43 वर्षांचा अनुभव आहे. तर त्या अनुभवातून त्यांना जे पण त्यांच्याकडे ज्ञान आहे ते सर्व तुम्हाला ते ह्या दिवसात पूर्ण प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला ज्या गोष्टींच्या शंका असतील, ज्या गोष्टींच्या तुम्हाला अडचणी येत असतील तुमच्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये, किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टीचे प्रश्न तुम्हाला उपस्थित होत असतील, ते सगळे तुम्ही जर सरांना विचारले तर सर तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करतील आणि पूर्णपणे तुमचे ते शंका क्लिअर करतील.
आणि सर अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवतात की तुम्हाला जर तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर ते सर पीपीटी थ्रू शिकवतात. सरांकडे खूप सारा डेटा आहे, खूप सारे व्हिडिओज आहे, फोटोज आहे. आणि जर तुम्हाला मित्रांनो वाटत असेल की आपण तर प्रॅक्टिकल नॉलेज साठी इथे आलेलो आहे आणि हा ऑनलाईन मध्ये आपण कसं काय शिकणार आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा प्रत्यक्ष एखाद्या साईटवर जातो तर तिथे आपण फक्त फिजिकली असतो आणि फिजिकली आपण सगळ्या गोष्टी बघत असतो. त्याच्यासाठी वेळ पण जास्त लागतो आणि ज्या इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्या आपण कधी कधी मिस करतो. पण ऑनलाईन मध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सर व्हिडिओ थ्रू दाखवतील की व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींचं नॉलेज सर तिथे देतील, कमी वेळात देतील आणि ऑनलाईन मध्ये सर तुम्हाला सगळ्या अडीअडचणी तुमच्या इंडिव्हिज्युअली तुमच्याशी बोलून इंटरॅक्शन करून तुमच्या त्या सगळ्या क्लिअर करतील. म्हणजे तुम्हाला कोणत्याच शंका राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट जर मी सांगितली तुम्हाला की सर ऍक्च्युली क्लासेसमध्ये तुम्हाला काय शिकवतात, त्यांच्या कोर्समध्ये काय शिकवतात, तर त्याच्यामध्ये सर तुम्हाला पूर्ण एक्सकेव्हेशन पासून तर तुमचं पूर्ण कन्स्ट्रक्शन पूर्ण होईपर्यंत सर तुम्हाला पूर्ण नॉलेज देतात. म्हणजे तुम्ही जर विचार केला की फुटिंग असेल, कॉलम असेल, बीम असेल, स्लॅब असेल, इथे कोणत्या कोणत्या सार्थक तुम्ही चुकून म्यूट झाले, प्लीज अनम्यूट करा. येस. आवाज येतोय का? या. तर कॉलम मध्ये, फुटिंग मध्ये, त्याच्यानंतर स्लॅब मध्ये, बीम मध्ये कशा प्रकारचं रेन्फोर्समेंट कसं वापरलं जातं, तिथे कसे बार वापरले जातात, बारची लेंथ किती असते, तिथे कव्हर किती प्रोव्हाइड केलं पाहिजे, त्यानंतर तिथे त्याची युनिट वेट आपण कसं काउंट करतो, ह्या सगळ्या गोष्टी, कॉन्क्रीटची ग्रेड असेल ते प्रपोर्शन टू ग्रेड कसं कन्व्हर्जन करायचं, या सगळ्या गोष्टी सर तुम्हाला शिकवतात. आणि ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात की त्याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. त्याचप्रमाणे ज्या ऍक्च्युअल साईटवर ज्या टेस्ट केल्या जातात, त्यानंतर कॉन्क्रीटच्या स्टँडर्ड टेस्ट असतात, त्याच्यासाठी कोणते स्टँडर्ड मटेरियल वापरले जातात, त्यानंतर त्या टेस्ट कुठे केल्या जातात, कोणत्या मशिनरी साईटवर वापरतात, या सगळ्या गोष्टी सर तुम्हाला शिकवतील. तर तुम्हाला ऍज अ क्वालिटी इंजिनियर जर फ्युचरमध्ये काम करायचं असेल किंवा एक चांगलं कन्स्ट्रक्शन तुम्हाला पुढे स्वतः जाऊन उभं करायचं असेल आणि ऍज अ कॉन्फिडंट इंजिनियर म्हणून जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही नक्कीच हा कोर्स जॉईन करा. याचा तुम्हाला 100% फायदा होईल की तुम्हाला सगळ्या प्रकारचं नॉलेज इथे मिळेल. आणि बस मी एवढंच तुम्हाला सांगेल की तुम्ही अतिशय आवर्जून हा कोर्स करा. आणि सगळ्यांना माझ्यातर्फे ऑल द बेस्ट आणि धन्यवाद. थँक्यू सो मच सार्थक. आणि तुमच्या बोलण्यावरूनच तुमचा कॉन्फिडन्स दिसून येतोय. येस 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 श्रीराम, त्याचं नावच सार्थक आहे. हा 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 नक्कीच. थँक्यू सर. थँक्यू सार्थक. अप्रिशिएट. आता मी क्वेश्चन्स घेतो. तर सर बरेच क्वेश्चन फक्त एक कोर्स बद्दल आहे, तर मी क्विकली फक्त स्लाइड शेअर करून घेतो आणि त्याच्यानंतर आपण कोर्सचा क्वेश्चन घेऊ. तर आपला आरसीसी कोर्स 31 ऑगस्ट पासून सुरू होतोय आणि याचं टायमिंग आहे 6:30 to 7:30 मंडेला. आणि तुम्हाला जी चॅट वरती लिंक टाकलेली आहे इकडे तुम्हाला डिटेल सिलेबस बघायला मिळेल. म्हणजे ही जी लिंक आहे तुम्ही इकडे लर्न होणार आणि इकडे तुम्हाला सगळे टॉपिक्स दिसेल. म्हणजे राईट फ्रॉम प्लेन सिमेंट कॉन्क्रीट काय आहे, मग त्याचे नॉमिनल मिक्स काय आहे, बॅचिंग रेशिओज आणि एवढे मल्टिपल टॉपिक्स. मग त्याच्यानंतर फॉर्म वर्क, त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप काय असतात, रेनफोर्समेंट अँड डिफरंट टाइप्स ऑफ बार्स, त्याचे कॅल्क्युलेशन्स सगळे तुम्हाला याच्यामध्ये कव्हर होतील. आणि या कोर्स नंतर बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की सर्टिफिकेट मिळेल का, तर हो येस. त्याच्यानंतर एक एक्झाम होते, ऑनलाईन एक्झाम, आणि त्याच्या बेसवरती तुम्हाला ग्रेड वाईज सर्टिफिकेट दिला जातो, जो अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे असतो, जो तुम्हाला सगळीकडे उपयोग होईल. तुम्हाला जॉबला अप्लाय करायचं असेल तर अशोकाचं सर्टिफिकेट हा बऱ्याच ठिकाणी युज होतो, कारण अशोका बिल्ड कॉलेज इटसेल्फ पब्लिक लिमिटेड कंपनी. आणि काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत की प्रत्येक बॅच मध्ये 30 स्टुडंट्सच असतात आणि प्रत्येक बॅच मध्ये लाईव्ह होस्ट सपोर्ट असतो. तुम्हाला अनम्यूट करून डायरेक्टली क्वेश्चन विचारता येतात. आणि प्रत्येक सेशन, सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक सेशन रेकॉर्ड होतात आणि तुम्हाला बॅच झाल्या लगेच त्याची रेकॉर्डिंग ईमेल वरती भेटते. तर जरी एखाद दिवशी तुम्हाला लाईव्ह यायला नाही जमलं तर तुमचा कुठलाही पॉईंट मिस होत नाही आणि या रेकॉर्डिंगचा ऍक्सेस तुम्हाला 1 मंथ राहतो. कोर्स ड्युरेशन 15 डेज आहे, 15 वर्किंग डेज. आणि फॅकल्टी ऑफकोर्स कुलकर्णी सर सगळं डिटेल कव्हर करतील. आणि याची फीज आहे 2500 आणि इकडे तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करू शकता, रजिस्टर नाव बटन वरती. सो आणि खालती कॉन्टॅक्ट नंबर वरती तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता. सो सर फर्स्ट क्वेश्चन असा आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 1 वे अँड 2 वे स्लॅब? माझा इंटरव्ह्यू मधला प्रश्न आहे का? I appreciate that person who has asked this question.
आणि तुला माझं कौतुक बरं का मित्रा, छान प्रश्न विचारला रे तू. तुला काय आवडेल, तोंडी बोलणं आवडेल की तुला स्लाइड बघणं आवडेल, हा प्रश्न आहे. मला वाटतं आपण काय करू, आपण पटकन एक उदाहरण घेऊ. हे बघ मित्रा, हा शेप दिसतोय ना? हे बघ, हा शेप आणि दुसरा हा शेप, दोन अलग अलग शेप दाखवले. दिस इज रेक्टँग्युलर स्ट्रिप, दिस इज ऑलमोस्ट स्क्वेअर. सो पहिला फरक लक्षात घ्या मित्रांनो, वन वे स्लॅब जर असली, हे बघा याला आपण असं ट्रीट करू, दिस इज वन वे स्लॅब. सो वन वे स्लॅब आणि टू वे स्लॅब मधला फरक, सगळ्यात पहिला फरक लक्षात घ्या, लॉंगर साइड डिवायडेड बाय शॉर्टर साइड असा रेशो आपण काढला, तो दोनापेक्षा जास्ती जर आला, दोन किंवा दोनापेक्षा जास्ती, then it is called a one way slab. For example, ही लांबी आहे 8 मीटर, ही आहे 3 मीटर. कोणी विचारलं वन वे की टू वे का? 8/3 will give you something like 2.6, which is greater than 2. So it will be designed as a one way slab. पण जर length upon breadth is less than 2, then this should be designed as a two-way slab. हा झाला जॉमेट्रीचा फरक किंवा लेंथ ब्रेड्थ च्या रेशोवरनं जो फरक काढला. आता दुसरा मित्रांनो महत्वाचा फरक लक्षात घ्या, ही जर वन वे स्लॅब असेल तर याचं मेन एन्फोर्समेंट हे या डायरेक्शनला असणार आहे. कुठल्या डायरेक्शनला? शॉर्ट डायरेक्शन. आणि लॉंग स्पॅन मध्ये असणारे डिस्ट्रीब्युशन, शॉर्ट डायरेक्शन मध्ये असणारे अल्टरनेट बार्स बेंट अप ऍट सपोर्ट. पण हे तुम्हाला त्यासाठी क्लासमध्ये यावं लागेल, सो दॅट मी तुम्हाला बेंट अप बारची लांबी कशी कॅल्क्युलेट करायची ते शिकवण्यासाठी. आय होप यू अंडरस्टूड. मी तुम्हाला दोन भेद सांगितले, एक जॉमेट्रिकल आणि एक रिन्फोर्समेंट. येस श्रीराम. येस सर. आणि सर आपण याच्यामध्ये आयएस कोड वगैरे कसं यूज करायचं ते शिकवणार आहे ना? हो. येस. हे बघा, आपलं महत्वाचं जे स्टँडर्ड आहे दॅट इज IS 456-2000 आणि स्पेशली त्यातला सेक्शन 3 आणि 4 हे कन्स्ट्रक्शन साइट साठी उपयोगाचे आहेत. पुढचे जे आहेत त्या स्ट्रक्चरल डिझायनिंग साठी आहेत. पण ऍटलिस्ट सेक्शन 3 आणि 4 एक्झिक्युशनच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत ते वाचणं आवश्यक आहे. ओके चालेल. आणि पुढचा क्वेश्चन असा आहे की सर शटरिंग आणि सेंटरिंग मध्ये डिफरन्स काय? अगदी सोपं आहे. म्हणजे तू साईट वरती जात असशील, तुला माहिती आहे ऑलरेडी, पण तू एक माझी परीक्षा घ्यायच्या निमित्ताने विचार. हे बघ मित्रा, पण ज्याने सगळ्यांचा फायदा होईल असं आपण काहीतरी करू. हा बॉक्स आपल्याला कॉन्क्रीट मध्ये तयार करायचा असला तर आपल्याला काय लागेल? त्या चारी बाजूनी शटरिंग लागेल. सो अशा उभ्या ज्या सपोर्ट्स आहेत त्याचं नाव आहे शटरिंग. सो एनी वर्टिकल सपोर्ट, दिस इज शटरिंग. पण जर हे स्लॅब असले, इफ दिस इज स्लॅब, या स्लॅबला खालून जे आपण प्लेट्स लावतो, ज्या प्लेटवर कॉन्क्रीट टाकतो आपण स्लॅब साठी, सो दिस इज कॉल्ड शटरिंग. ऍक्च्युअली 4 शब्द आपल्याला शिकायचे आहेत. एक आहे सेंटरिंग, एक आहे शटरिंग, एक आहे स्टेजिंग आणि एक आहे स्कॅफोल्डिंग. आलं लक्षात? आता सेंटरिंग आणि शटरिंग तुम्हाला सांगितलं की हॉरिझॉन्टल जे आहे दॅट इज सेंटरिंग, वर्टिकल जे आहे दॅट इज शटरिंग. म्हणजे बीमच्या साइड्स, कॉलमच्या साइड्स, फुटिंगच्या साइड्स
वॉटर टँकच्या साईड्स, वॉलच्या साईड्स या सगळ्या झाल्या शटरिंग. स्लॅबचा बेस दॅट इज सेंटरिंग. वॉटर टँकचा बेस दॅट इज सेंटरिंग. गॉट इट. स्टेजिंग म्हणजे काय, तर सेंटरिंग आणि शटरिंगला सपोर्ट करणारी जी यंत्रणा आहे दॅट इज स्टेजिंग. आणि स्कॅफोल्डिंग काय आहे, तर माझा मित्र संकेत किंवा सार्थक हे इन्स्पेक्शनला वरती जाताना ज्याच्यावरती उभे राहतील, किंवा रामलाल नावाचा मिस्त्री ज्याच्यावर उभं राहून प्लास्टर करेल, ती व्यवस्था दॅट इज स्कॅफोल्डिंग. गॉट इट. फॅन्टास्टिक. यस श्रीराम. येस सर, थँक्यू. आणि सर कॉन्क्रीट म्हणजे व्हॉट इज द रोल ऑफ कव्हर्स इन कॉन्क्रीट मेंबर, हा एक क्वेश्चन. हा मित्रांनो, कव्हरचं असं आहे की कव्हर जर नसेल तर रिन्फोर्समेंट बार्स हे ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील, ज्याच्यामुळे त्याला लागेल रस्ट आणि ज्याच्यामुळे होईल लाईफ कमी आरसीसीच. गॉट इट. येस. एक मिनिट. ओके. आणि सर स्लिप फॉर्म म्हणजे काय आणि त्याचं काय यूज होतं? स्लिप फॉर्म आवडलं का तुला? स्लिप फॉर्म मध्ये इंटरेस्ट आहे का मित्र? मे बी, डोंट नो. स्टुडंटचा क्वेश्चन. चांगला, मला आवडलं. गुड क्वेश्चन. हे बघा मित्रांनो, एक तुम्हाला व्हिडिओज दाखवतो त्या निमित्ताने, मजा येईल जरा. थोडस एकच मिनिट मला जरा शेअर करू द्या. यस मित्रांनो, एक स्लिप फॉर्म टेक्निक बद्दल आधी व्हिडिओ बघा, देन यू विल अंडरस्टँड. हा टाइम लॅप्स व्हिडिओ आहे. एक सायलोचं बांधकाम बघणार आहोत आपण. एकच मिनिट पॉज. बघा, नॉर्मली असा विचार करा की हे 20 मीटर हाईटच एक वॉटर टँक म्हणा वाटल्यास, दिस इज सायलो. हे जर तुम्हाला आरसीसीत कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर तुम्ही काय कराल, रिन्फोर्समेंट लावून एक एक लिफ्ट भराल. एक लिफ्ट भरल्यानंतर त्या प्लेट्स काढून घ्याल, मग हायर लेवलला त्याला माउंट कराल, परत कास्टिंग कराल, परत दुसऱ्या दिवशी येऊन डिस्मेंटल कराल, तिसऱ्या चौथ्या दिवशी परत त्या वरती लावाल, त्यानंतर 5व्या दिवशी कास्ट कराल. सो प्रत्येक 2 लेअरच्या मध्ये 3 ते 4 दिवसाचा गॅप आहे. गॉट इट. नुसता गॅप नाहीये, टाइम वाईज गॅप आहे, पण त्या कॉन्क्रीटच्या लेयर्स मध्ये देखील तेवढं कन्स्ट्रक्शन जॉईंट येऊन राहिलेलं आहे. आता इथे जी आपण टेक्निक बघतो आहोत, मी परत व्हिडिओ ऑन करतो एका मिनिटात, त्यात तुम्ही नीट लक्षपूर्वक बघा. इथे कुठेही फॉर्मवर्क रिमूव्ह केलेलं नाही. इट इज नॉट रिमूव्ड, इट इज स्लिप्ड. वरती ते जॅक्सच्या साह्याने सरकवलं जात आहे. आणि हे तुम्ही व्हिडिओ बघताय, हा रात्रंदिवस केलेला आहे. बिकॉज हे जसं जसं कॉन्क्रीट होता हे वरती शिफ्ट होतं, लगेच त्या पूर्ण लेअर मध्ये कास्टिंग होतं. कास्टिंग झाल्या हे परत वरती शिफ्ट होतं. नो वॉच द व्हिडिओ अगेन. पंचवीस मीटर उंच आहे.
हे बघा मित्रांनो, जरा वरच्या व्ह्यूने बघू आपण. ही जी दिसते तुम्हाला हे वर्किंग प्लॅटफॉर्म आहे आणि हे वर्किंग प्लॅटफॉर्म देखील हळूहळू वरती सरकत आहे. इथे सेंट्रली जॅक्स लावलेले आहेत. द होल थिंग इज लिफ्टेड अप आणि ही कॉन्क्रीट झालेली वॉल तुम्हाला दिसते आहे. दिस इज ऑलरेडी कास्ट. हे सगळे लोक इथे दिसत आहेत तुम्हाला. दिस इज अ 4 सेगमेंट सायलो. 4 सेगमेंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, एक अशी क्रॉस वॉल आहे, एक अशी क्रॉस वॉल आहे. त्याच्यामुळे इथे 1 2 3 4 सेगमेंट त्यामध्ये तयार झालेले आहेत. आणि इथे कॉन्क्रिटिंग जे केलं जात आहे ते क्रेनच्या साहाय्याने केलं जातं. तुम्ही जर बघितलं तर बॅकग्राऊंड मध्ये 2 टॉवर क्रेन्स तुम्हाला दिसतील. सो कॉन्क्रीटचं हॉलिंग जे आहे दॅट इज बाय क्रेन्स ऍज अगेन्स्ट दुसऱ्या केसमध्ये कॉन्क्रीट तुम्ही पंपनी देखील, पंप आणि पाईप ने वरपर्यंत घेऊन जाऊ शकता. इट डिपेंड्स ऑन सिच्युएशन. तर जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला ही जॅकिंग सिस्टम इथे दिसेल. दीज आर द जॅक्स विच ऍक्च्युअली लिफ्ट दॅट फॉर्मवर्क अपवर्ड्स. हे पहा, ही वॉलचं हे फॉर्मवर्क आहे आणि हे हळूहळू हळूहळू वरती सरकत आहे आणि दिस इज हाऊ द थिंग इज कास्ट. इथे जर तुम्ही बघितलं इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये इथे ट्रान्झिट मिक्सर आलेलं आहे आणि या ट्रान्झिट मिक्सर मधून मटेरियल खाली डायरेक्टली न टाकता या इथून या टॉवर क्रेन मधून एक खाली हॉपर येईल बघा. आता 2 मिनिटात त्याच्याकडे लक्ष द्या बघा. So I hope you understood. येस सर, थँक्यू सो मच सर. Yes. आणि काही लोकांचे क्वेश्चन आहे की याच्या कोर्स थ्रू तुम्ही म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आणि ते कामं करू शकतात का? हो, तुम्ही करू शकतात. आणि आपल्या जो लिंक पाठवली तिकडे खालती हे जे 2 व्हिडिओज आहे तर ते तुम्ही नक्की बघा. म्हणजे त्यांनी आपल्या अशोकाचे कोर्सच केलेले आहे साईट आरसीसीचे आणि त्याच्यावरून ते आज एक रोड मध्ये आणि एक बिल्डिंग मध्ये मोठे काम करतात. तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि पुढचा क्वेश्चन असा आहे की सर एक जनरल मिस्टेक्स काय काय होतात स्ट्रक्चरल इंजिनियर किंवा कॉन्ट्रॅक्टर कडून? स्ट्रक्चरल इंजिनियरच्या मिस्टेक्स मी नाही सांगणार कारण ते आपल्या स्कोप मध्ये नाहीये. पण कॉन्ट्रॅक्टर कडनं काय होतात, येस दॅट वी कॅन टेल. आता जी तुम्ही स्लॅब बघितली 2 मिनिटापूर्वी, आपण परत एक व्हिडिओ बघू त्या निमित्ताने. फक्त थोडं टाइम कडे आलो आपण. हो, पण आता लोकांचे प्रश्न आहेत एवढे मस्त मस्त आहे. They are asking such excellent questions. हे बघा मित्रांनो, स्ट्रक्चरल इंजिनियरच्या मिस्टेक्स मी नाही सांगणार तुम्हाला. मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरच्या काय काय एरर्स होऊ शकतात त्या मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आता बघता आहात एका कॉम्प्लेक्स मध्ये हे कास्टिंग चालू आहे. मिस्टेक्स काय होतात? सगळ्यात पहिली मिस्टेक, कॉन्क्रीटचं मिक्सिंग, बॅचिंग हे पाट्यांनी करून राहिलेले आहेत. पण कोणी त्या पाट्या मेजर केलेल्या आहेत का? एका सिमेंट बॅग मध्ये किती पाट्या, 1.5-3 ला एक्झॅक्टली किती पाट्यांचं प्रोपोर्शन पाहिजे? नो. दॅट इज फर्स्ट मिस्टेक. सेकंड मिस्टेक, वॉटर सिमेंट रेशो फॉलो होतोय का? नाही. बघा तुम्ही पाणी टाकेल बघा ग्राउंडवाला बंधू, त्यांनी बादली घेतली आता.
आता तो पाणी घेईल या ड्रम मधून आणि धडाधड या ड्रम मध्ये टाकेल. वॉटर सिमेंट रेशो इज नॉट मेंटेन. आपल्याला शास्त्र सांगतं की तुम्हाला वॉटर सिमेंट रेशो 0.45 किंवा 0.5 पाहिजे. म्हणजे काय, एका बॅगेच्या मिक्सला 25 लिटर पाणी मॅक्झिमम टाकायला पाहिजे. प्रॅक्टिकली जर तुम्ही साईटवर उभं राहून बघितलं, यू विल सी वॉटर सिमेंट रेशो गोज ॲज हाय ॲज 0.6, विच इज क्राईम. का? कारण हायर इज द वॉटर सिमेंट रेशो, लोअर इज द स्ट्रेंथ. हे असं का होतं? त्याचं कारण असं आहे की माल पातळ लागतो मिस्त्रीला. का? कारण कॉलम, बीम, स्लॅबच्या जंक्शन वरती रिन्फोर्समेंटची एवढी जाळी असते, तिथे साधा माल आतपर्यंत जात नाही, म्हणून ते माल पातळ करतात. पण पातळ करायसाठी पाणी वापरतात, ही चूक आहे. त्याच्याऐवजी तुम्ही तिथे प्लास्टिसायझर वापरा. प्लास्टिसायझर, सुपर प्लास्टिसायझर वापरा. अनेक प्रकारचे अवेलेबल आहेत. त्यांनी पाण्याचं कन्झम्पशन 30 ते 40% कमी होईल, पण स्ट्रेंथ वाढेल. सो डू इट. यस श्रीराम. येस थँक्यू. आणि आय थिंक ज्याचं क्वेश्चन होतं की ऍडमिक्सचर्स काय युज करतात, आय थिंक सरांनी जस्ट आन्सर दिलं त्याचं. आणि या कोर्समध्ये आपण एस्टिमेटिंगचं नाही कव्हर करणार, आणि एस्टिमेटिंगची सेपरेट बॅच आहे, असं तो एक क्वेश्चन होता. आणि अजून क्वेश्चन्स मध्ये जस्ट 1 मिनिट. स्लॅब मध्ये बेंटअप बार का यूज करतात, हा एक क्वेश्चन. अगदी सोपं उत्तर आहे. अगदी सोपं उत्तर आहे. डायगोनल शिअरला कॅटर करण्याकरता. व्हर्टिकल शिअर्स बीम मध्ये स्टिरप्स द्वारे होतात, पण डायगोनल शिअर साठी स्लॅब मध्ये बेंटअप बारची प्रोव्हिजन आहे. मित्रांनो, डायगोनल शिअर ऑलवेज रिमेंबर. येस. आणि एकाचा क्वेश्चन होता की ब्रिज वगैरे बद्दल शिकणार आहे, तो आय थिंक हे पॉइंट त्याच्यात कव्हर नाही होणार, बट इन जनरल कॉन्क्रीट आणि आरसीसी बद्दल तुमचे सगळे डाऊट्स याच्यामध्ये क्लिअर होतील. येस. आणि एक क्वेश्चन असा होता की कॉमर्स बॅकग्राऊंड आहे आणि एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, तर तुम्ही हा कोर्स नक्की जॉईन करू शकतात, कारण या कोर्समध्ये सगळ्या बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स येतात आपल्या याच्यात. आर्किटेक्ट असेल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा, आणि हा तुम्हाला कोर्स नक्कीच फायद्याचा ठरेल जर का तुम्हाला कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये स्टार्ट करायचं. येस. एक पुढचं क्वेश्चन आहे की सँड बद्दल, म्हणजे रिव्हर सँड आणि जे आर्टिफिशियल सँड आहे त्याच्यामध्ये म्हणजे कुठली युज करायला पाहिजे आणि काय फायदे आहेत? मित्र, असं आहे, 2 पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगतो. एक तर आता रिव्हर सँड जर घेतली तर 7,000 रुपये ब्रासने मिळते. क्रस्ट सँड जर घेतली 3,900 मिळते. अनवॉश्ड जर घेतली तर 3,500 मिळते. सो इकॉनॉमी सेज की तुम्ही क्रस्ट सँड वापरा. पण तुमच्यापैकी जे लोक चष्मा लावलेले असतील ते मग असं विचारतील की सर, पण ते स्ट्रेंथ कशी काय मिळणार? स्ट्रेंथ मिळते ना, स्टँडर्ड प्रोव्हाइड करतं त्याला. स्टँडर्ड परमिट्स यू द यूज ऑफ क्रश्ड सँड. तुम्ही आरएमसी प्लांट कडनं कॉन्क्रीट जेव्हा घेता तेव्हा मोस्टली आरएमसी पीपल दे यूज द क्रश्ड सँड ओनली. आणि क्रश्ड सँड म्हणजे की आपण मंगळावरनं आणलेली नाही, पृथ्वीवरच्याच दगडांना फोडून तयार केलेलं फाईन ऍग्रिगेट आहे. तुम्ही त्याला असं हे दृष्टीने बघू नका. दिस इज स्ट्रक्चरली इक्वली स्ट्रॉंग. सो आय विल रिकमेंड टू यू की नाही मिळत त्यांना रिव्हर सँड, काही हरकत नाही, तुम्ही क्रस्ट सँड वापरा साईडवर. करेक्ट. ओके. आणि एक शेवट, आता खूप क्वेश्चन्स आहे बट ते मी सगळे आज कव्हर नाही करू शकतो, तर एक 2 क्वेश्चन असं आहे की याच्यामध्ये बिल्डिंग बाय लॉज कव्हर करणार आहे का? नाही. ओके. प्री अँड आउट ऑफ स्कोप आहे आपल्या. करेक्ट. प्री अँड पोस्ट टेन्शन स्लॅब मधला डिफरन्स काय असतो? अगदी सोपा आहे मित्र. हे बघ, कुठल्याही बीम मध्ये ज्या ठिकाणी टेन्शन येणार आहे तिथे कॉम्प्रेशन इंट्रोड्यूस करणे म्हणजे प्री स्ट्रेसिंग. ते आधी लक्षात घे. आता ते कॉम्प्रेशन इंट्रोड्यूस कसं करतो आपण? तर टेंडॉन्स मध्ये टेन्शन देऊन. टेंडॉन्स म्हणजे काय आहे? हाय स्ट्रेंथ स्टील वायर्स. बरं, त्याचं काय? तर तुम्ही टेन्शन हे कॉन्क्रिटिंगच्या आधी देता की नंतर देता, त्याच्यावरनं इट इज प्री टेन्शनिंग और पोस्ट टेन्शनिंग. जर कॉन्क्रीट कास्ट केलं
आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याची स्ट्रेंथ 75% पर्यंत आलेली असेल, त्यानंतर जर तुम्ही टेंडॉन्सला स्ट्रेच केलं, देन इट इज कॉल्ड पोस्ट टेन्शनिंग. आणि कास्टिंगच्या आधी जर केलं, इट इज प्री टेन्शनिंग. येस. ओके ओके. आणि एक क्वेश्चन असा आहे की हुकअप जे स्टिरअप आहे, स्टिरअप ऑफ हुक बेंड अप टू 90 डिग्री असतो, बट काही ठिकाणी 135 डिग्री बेंड असतो. तर फील्ड वर्कच्या हिशोबाने कुठली कंडिशन बेस्ट आहे? फेल्युअर न होण्याच्या दृष्टीने 135 डिग्रीचा बेंड हा बेस्ट आहे. आणि यू विल सी की 135 रिकमेंड केलेला असतो बहुतेक आरसीसी कन्सल्टंटनी. ओके ओके. आणि ब्रिक्स बद्दल एक क्वेश्चन होता की बेसिकली आता सध्या बऱ्याच टाईपच्या ब्रिक्स येतात, कुठली चांगली आहे? आणि एक शेवटचा अजून एक प्रश्न घेऊ की प्लास्टरिंगला क्रस्ट किंवा रिव्हर सँड वापरतात का असं? हो, क्रश सँड आपण वापरतो ना. अशोकाचं आपलं रॉयल कमांडर मध्ये प्लास्टरिंग साठी क्रश सँड वापरलेली आहे. पीपल कॅन गो अँड विजिट दॅट बिल्डिंग. एक्सलंट प्लास्टर. आणि ब्रिक्स बद्दल 2च ब्रिक्स आहेत माझ्या ऑप्शन मध्ये, 2च आहेत. एक कन्व्हेन्शनल रेड क्ले ब्रिक्स, लाल वीट, ती किंवा AAC ब्लॉक, एरेटेड ऑटोक्लेव्ड कॉन्क्रीट ब्लॉक. दोघांपैकी कुठली चांगली? सर मी तुम्हाला सजेस्ट करेन AAC ब्लॉक. का बरं? कारण AAC ब्लॉक ही पर्यावरणाला पोषक आहे, पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, जिथे रेड क्ले ब्रिकचं वजन 1900 kg पर क्युबिक मीटर आहे, तिथे AAC ब्लॉकचं वजन फक्त 600 kg पर क्युबिक मीटर आहे. म्हणजे काय? तुमच्या ब्रिकवर्कचं वजन 1/3 झालं. मग 1/3 झाल्यामुळे काय होईल? तुमच्या पूर्ण बिल्डिंगचं डेड लोड वॉल रिलेटेड ते कमी झालं, 1/3 आलं. त्याच्यामुळे फुटिंग, कॉलम, बीम सगळ्यांचं डिझाईन इकॉनॉमिकल तुम्ही करू शकाल. पण तुम्ही डायरेक्ट कॉस्ट वाईज जर घेतलं तर एक वीट किंवा आधी एक AAC ब्लॉक आणि तेवढ्या व्हॉल्यूमच्या विटा जर घेतल्या तर विटा इकॉनॉमिकल आहे. करेक्ट करेक्ट. नुसतं जर बघितलं तर. पण इफ यू सी द ओव्हरऑल इफेक्ट, then AAC blocks are certainly economical and advisable. करेक्ट. थँक्यू सो मच सर. आणि थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर जॉईनिंग अस लाईव्ह. आणि आजचा वेबिनार तुम्ही जर का उशिरा आले असाल तर तुम्हाला जी लिंक टाकलेली आहे त्याच्यावरती तुम्ही तो पुन्हा वेबिनार बघू शकतात. म्हणजे तुम्हाला जी लिंक आम्ही शेअर केली आहे इकडे खालतीच तुम्हाला बॉटम मध्ये आजचा वेबिनार पुन्हा अपलोड झालेला दिसेल. तर तुम्ही पुन्हा अटेंड करू शकता तो वेबिनार. आणि आपला कोर्स 31st ला स्टार्ट होतोय, मंडे पासून संध्याकाळी 6:30 ते 7:30. तर प्लीज तुम्ही तो कोर्स जॉईन करा. आणि अजून काही डाऊट्स असेल तर तुम्हाला जो कॉन्टॅक्ट नंबर आणि हे दिले आम्ही त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला. सो विथ दॅट आपण आजचा वेबिनार इथे थांबूयात. आणि तुम्ही सगळे आज लाईव्ह आले याच्याबद्दल धन्यवाद. आणि वी होप यू टू सी यू इन आवर वेबिनार. अँड हॅपी गणपती बाप्पा मोरया. Yes. Thank you, Sriram. Thank you so much, everyone. Thank you, everybody. Bye. Bye.